मित्रांनो, तर मी आज तुम्हाला एका हत्तीची आणि एका मुंगीची गोष्ट सांगणार आहोत. तर गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो, एकेकाळी एका जंगलात एक गर्वनिष्ठ आणि खोडकर हत्ती राहत असे. तो स्वतःपेक्षा लहान असलेल्या सर्व प्राण्यांशी कठोर आणि असभ्य वागायचा. एके दिवशी हत्ती आपली तहान भागवण्यासाठी नदीवर गेला. तेथूनच मुंगीचे कुटुंब त्याच्या रोजच्या अन्नाच्या शोधात जात होते. खोडकर भावनेने हत्तींनी त्यांच्या अंगावर पाणी शिंपले आणि त्यांची रांग मोडली. त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. मुंगीराणीने विचार केला, जर आपण हत्तीला धडा शिकवला नाही तर तो रोज आपल्याला त्रास देत राहील. म्हणून तिने इतर मुंग्यांसोबत योजना आखली. एके दिवशी एक मुंगी हत्तीच्या सोंडीत घुसली आणि त्याला चावली. हत्ती वेदनेने इकडे तिकडे पळू लागला. हत्तीने मुंगीला हकलवून लावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काय बाहेर आली नाही. हत्ती खूप अस्तव्यस्त झाला आणि शेवटी कोसळला. मग मुंगी म्हणाली, तुला तुझ्या आकाराचा आणि ताकदीचा अभिमान होता, पण बघ मी तुला हरवले. आता तुला समजले, लहान प्राणी कमकुवत नसतात. हत्तीला त्याची चूक कळाली आणि त्यांनी मुंग्यांची माफी मागली. त्यांनी त्यांना पुन्हा कधीही त्रास न देण्याचे वचन दिले. मुंगींनी देखील हत्तीला माफ केले. त्या दिवसापासून हत्ती मुंग्यांचा आणि जंगलातील सर्व लहान प्राण्यांचा रक्षक बनला. मित्रांनो, ही कथा सर्व सजीव प्राण्यांना त्यांचा आकार आणि त्यांची ताकद काहीही असो, त्यांना आदर आणि दयाळूपणे वागण्याचे महत्त्व अधोरेखित करते.